नमस्कार पनवेलकर, मी सुबोध कांबळे. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्हाला घर घ्यायचं आहे पनवेलमध्ये तर चला माझ्यासोबत. कोणार्क ॲस्ट्रा गिरवले येते. हे बघा, आता आपण आहोत डीमार्ट येथे. हे आहे डीमार्ट, हा आहे पुढे पळसपे फाटा. हे बघा, तर मी तुम्हाला आता पळसपे फाट्यावरून गिरवले येथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर या माझ्यासोबत. हे बघा, ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा, आता आपण आलो आहोत. समोर जातो JNPT पनवेल. तर आपल्याला पुढे गोव्या साईडच्या रस्त्याने पुढे जायचं आहे. तर इकडे नवी मुंबई विमानतळाला जायला रस्ता आहे. मुंबई पुणे. हे बघा, रायगड किल्ला, मुरुड जंजिरा, अलिबाग, हे सारे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत तिथे जवळपास. पेन 28, अलिबाग, महाड, गोवा ह्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा, हा आहे पळसपेला जायला रस्ता. इथून जायचं आपल्याला पुढे. हे इथे रस्त्याला लागून MNR इंटरनॅशनल स्कूल आहे. CBSE बोर्डाचं स्कूल आहे. बघा, इथे जातानाच लागतं. हे बघा, आपण गिरवले इथे आलो आहे. हे बघा, हा गिरवले प्रवेशद्वार पाहतो आपण, ग्रामपंचायत गिरवले. तर आपल्याला ह्या रस्त्याने पुढे जायचं आहे. चला या माझ्यासोबत. हे पाहतो आपण, समोर प्रोजेक्ट दिसतोय, तिकडे जायचं आपल्याला. हां, तर हे बघा, आपण जवळ पोचलेलो आहे. हे बघा, हे आहे कोणार्क. तर आपल्याला इथेच जायचं आहे. आतमध्ये कोणार्कमध्ये गेटमध्ये एंट्री करतो आपण. चला, सिक्युरिटी कॅबिन आहे पाहतो आपण इथे. बघा, आता आपण आलेलो आहे. परिसर आता बनतो आहे, त्यामुळे हे आपल्याला असं वाटतं आहे जेव्हा बनेल तेव्हा अजून खूप सुंदर दिसेल. आणि आपण ह्याच्या व्हिडिओ बनतच राहू, असं नाही एकच व्हिडिओ असणार आहे. तर चला, बघा, आपण आलो आहोत कोणार्कमध्ये. तर हे त्यांचं बघा ऑफिस एक आहे, साईट ऑफिस. आणि ही त्याची बिल्डिंग कोणार्कची. ही बघा, खूप सुंदर आहे आणि खूप उंच देखील आहे. तर आता इथे उतरूया आणि आपण सर्व काही पाहूया. तर पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. तर हे बघा, हे प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं आपण पाहतोय. हे बघा मित्रांनो, घर घ्यायचं आहे पनवेलमध्ये. तर आता आपण आलो आहोत कोणार्क ॲस्ट्रा गिरवले येथे. जर तुम्ही पनवेलमध्ये स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण आलो आहोत गिरवले गावात, म्हणजे सोमाटणे बाजूला रेल्वे स्टेशन देखील आहे. तर ह्या कोणार्क ॲस्ट्रा प्रोजेक्टला जी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असलेलं पनवेल शहर आज झपाट्याने विकसित होत आहे. नवीन विमानतळ आहे बाजूला, नवीन रस्ते देखील बनत आहेत, रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील होत आहे खूप मोठी, आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स. यामुळे अनेक लोकांचे लक्ष या भागाकडे वळले आहे. जेव्हा मी या परिसरात आलो तेव्हा सर्वात आधी लक्ष वेधून घेतली ती येथील शांतता आणि आजूबाजूचा मोकळा निसर्ग. शहराच्या गर्दीपासून थोडं दूर पण शहराशी जोडलेलं असं हे ठिकाण आहे. कोणार्क ॲस्ट्रामध्ये 1 BHK आणि 2 BHK घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रोजेक्टमध्ये आधुनिक सुविधा देखील असणार आहेत. मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे, जिम, स्विमिंग पूल, रूफटॉप सुविधा, हिरवळ यांचा समावेश असल्याचे प्रकल्पाच्या माहितीत नमूद केलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कनेक्टिव्हिटी कशी असेल. तर ह्या प्रोजेक्टपासून सोमाटणे रेल्वे स्टेशन अगदी जवळ आहे. तर पनवेल स्टेशन काही मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओ पाहतच असाल पनवेल रेल्वे स्टेशनचे लेटेस्ट अपडेट. तर ह्या यूट्यूब चॅनलवर लेटेस्ट अपडेट तसेच ह्या कोणार्कची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देतच राहीन. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागाचे महत्त्व भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, घर खरेदी करताना आपण फक्त प्लॉट पाहत नाही तर त्या भागाचं भवितव्य पाहतो. आज गिरवले परिसरात अजून विकसित होत आहे, पण अनेक स्थानिक आणि खरेदीदारांच्या चर्चामध्ये या भागामध्ये भविष्यातील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. म्हणूनच जर तुम्ही पनवेल परिसरात स्वतःचं घर शोधत असाल तर कोणार्क ॲस्ट्रा सारख्या प्रोजेक्ट्स प्रत्यक्ष जाऊन पाहायला हरकत नाही. तर आता मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवतो. की बघा, बिल्डिंगचं काम अजून चालू आहे. तर आपल्याला हेच पाहायचं होतं ना. हा बघा, हा सेकंड फेज आहे. तो तिकडे थर्ड फेज आहे. अपोजिट आला इकडे बॅक साईडला फोर्थ फेज. ओके, हा इकडे फोर्थ फेज आहे. चला, त्याला ऑफिसमध्ये घेऊन जात आहेत. चला त्यांच्यासोबत. तर आता आपण आलेलो आहोत प्रोजेक्ट बाय कोणार्क. ओके, सो आपण पाहतोय सगळ्या गोष्टी पाहूया आपण, सर्व माहिती पाहूया आपण. हा बघा, तर आपण हे सॅम्पल फ्लॅट आहेत, रेडी झालेलं आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा हॉल असणार आहे.
हे बघा, ही थोडीशी बाल्कनी आहे. हा इकडे पुढे किचन आहे. हे बघा, किचन देखील खूप सुंदर आहे आणि त्यालाच लागून त्याला बाल्कनी दिलेली आहे. हा एक थोडासा स्पेस दिलेला आहे किचनमध्ये. हे बघा, हा एक बेडरूम आहे. इकडे बेसिन आहे. ही हा इकडे देखील पाहू शकतो आपण. हे बघा, खूप सुंदर असं प्रोजेक्ट आहे. तर आता आपण कोणार्कच्या सेल्स ऑफिसमध्ये आलो आहेत. साहेब आपल्याला संपूर्ण माहिती देतील. चला या. हे आहे कोणार्कचं ऑफिस, ते आपण आलेलो आहोत. हे बघा, हा एक रिसेप्शन आहे. मित्रांनो, घर खरेदी करताना आपण फक्त फ्लॅट पाहत नाही तर त्या भागाचं भवितव्य पाहतो. आज गिरवले परिसर अजून विकसित होत आहे, पण अनेक स्थानिक आणि घर खरेदीदारांच्या चर्चांमध्ये या भागांकडे भविष्यातील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणून पाहिले जात असल्याचे दिसते आपल्याला. म्हणूनच तुम्ही जर पनवेल परिसरात स्वतःचं घर शोधत असाल तर कोणार्क ॲस्ट्रा सारखं प्रोजेक्ट प्रत्यक्ष जाऊन पाहायला हरकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा परिसर कसा वाटला? तुम्ही पनवेलमध्ये घर घेण्याचा विचार करत आहात का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच रिअल इस्टेट व कोकणातील विकासाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.